told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you felt that way. Cause you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away. So it's day 3 or 4 maybe, and we are at Cabo de Rama beach. आता मी तुम्हाला दाखवते तो समोरून एवढा ब्युटिफुल बीच आहे हा. वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल बीच जो मी गोवामध्ये बघत आहे आता. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. इवन कॅमेरा कॅनॉट जस्टिस. अँड तुम्ही विचार पण नाही करू शकत एवढा छान बीच आहे हा. खूपच सुंदर आहे, खूप क्लीन आहे, खूप लेस क्राउडेड आहे. द ओनली थिंग इज की खूप लांब आहे. द केप गोवा हे खूप फेमस आहे. हेच तर मोस्ट ऑफ द लोकांना माहितीच असतं जे पण गोव्याला येतात यंगस्टर्स. पण बीच पण हा खूपच छान आहे. मी खूप ऐकलं होतं, बट असं होतं की पेरेंट्ससोबत येणार आहे तिकडे येऊ की नको, कारण हा खूप आतमध्ये आहे, खूप जास्त आतमध्ये आहे. तर बघूयात आता आलो तर आहे. आता इथे स्ट्रेट जाने का म्हणते, स्टेअर से जाने का नाही. सगळीकडे असे कोकोनट ट्रीज लावलेले आहेत. थोडंफार खायला वगैरे पण तुम्हाला इथे मिळून जाईल. आणखीन काय आहे, कुल्फी वगैरे तुम्हाला खायचं असेल तर. काय कुल्फी चोकोबार. ओके, कुल्फी चोकोबार वगैरे पण तुम्हाला मिळून जाईल इथे खायचं असेल तर. अँड दिस इज द ब्युटिफुल बीच. हे जसं कोला बीचला होतं ना, आता या टाइमला तर आम्ही कोला बीचला गेलो नाही. आमच्या आयटनरीमध्ये होतं पण आम्हाला टाइमच नाही पुरला. तर हे बघा या साईडनी पूर्ण असे कोकोनट ट्रीज आहेत आणि खूपच सुंदर बीच आहे हा. समोर असं इथे पूर्ण इथे रेड आणि ऑरेंज फ्लॅग्स लावलेले आहेत की कुठपर्यंत जाऊ शकता, नाही जाऊ शकत. तिकडे अगेन खूप सुंदर आहे, पिक्चर्स वगैरे खूप छान येतील. आणि समोरचा असा वरती आहे थोडं त्या साईडला, आता इथनं नाही दिसणार ते, मी दाखवते पुढे गेली की तिथे द केप गोवा आहे नाव. आणखीन कोला बीचला जसा लगून आहे तसा सेम लगून इथे आहे. कायाकिंग आणि इथे कयाक्स उभे आहेत. इथे पण कायाकिंग करू शकता तुम्ही. अँड देन थोडे रेस्टॉरंट्स आहेत वाटते, 1-2 अजूनपर्यंत. ओपन तर फक्त ते वरतीच दिसलं जे थोडंफार आहे तिथे, काही टपरीसारखं जसं टपरी असतं तसं. खूपच सुंदर बीच आहे. आणि तुम्ही बघू शकता गर्दी काहीच नाही आहे, फॉरेनर्स नाही, काही नाही, कोणीच नाही इथे. फक्त थोडेफार लोक आहेत फॉरेनर्स असं नाही आहे, पण खूपच कमी आहेत. खूप लेस क्राउडेड बीच आहे. आणि एवढा सुंदर आहे यार, असं वर्ड्समध्ये याला एक्सप्लेन नाही करू शकत. जे कोणी साऊथ गोवाला येतात ना, एकदा यायला पाहिजे ज्यांच्याकडे. खूप जास्त काही ट्रेक वगैरे नाही आहे, रस्ता पण खूप छान आहे. फक्त 500 मीटरचाच रस्ता चांगला नाही आहे, तर तेवढं तर आपण चालत पण येऊ शकतो जर कोणाला गाडी पुढे नसेल आणायची तर. पण गाडी येऊ शकते आरामात, असं एवढं काही नाही आहे, हार्ड अँड फास्ट नाही असं. इथे अशी ही स्ट्रीप आहे की जर तुम्ही चप्पल वगैरे नसेल घातले त्याच्यावरून चालू शकता, कारण वाळू खूप जास्त गरम आहे, खूपच गरम आहे ती वाळू. आणि इकडे तर काही पाणी वगैरे येते नाही इथपर्यंत, तिकडची तरी थोडीशी थंडी असेल. आणि अशी जर स्लीपर जर घालून आलो आणि ही अशी याच्यामध्ये पण गेली तर खूप जास्त चटके बसतात त्याचे. बीच असा मोबाईलमध्ये बघताना तर आपल्याला सेमच वाटतो, पण जेव्हा तुम्ही इथे ॲक्च्युअलमध्ये याल ना तेव्हा हा खूपच छान बीच आहे. आणि हे कसं आहे, इथे बाकी बीचेसवरती मी असं नाही बघितलं, इथपर्यंत ही जी म्हणजे हा जो पॉईंट आहे इथपर्यंत
असं प्लेन आहे बीचपासनं सरफेस, आणि याच्या समोरचा जो सरफेस एरिया आहे तो असा आहे थोडासा, म्हणजे वरून खाली स्लोप आहे असा. तर तो एकतर टाईड्सनी झालेला आहे किंवा मग केलेला असेल त्यांनी. याच्या पुढे वेव्स टाईड्स नाही गेला पाहिजे त्यासाठी. आणि खूप क्लीन बीच आहे, खूप जास्त क्लीन आहे. पाणी पण खूप क्लीन आहे आणि बीच पण खूप सुंदर आहे, खूप क्लीन आहे बीच पण. म्हणजे असं वाटतं मी बीचला मॅचिंग केलंय का एवढं. सेम माझ्या ड्रेसचा जो कलर आहे तसंच पाणी आहे, फक्त कॅमेरामध्ये ते तसंच कॅप्चर होतंय की नाही आय डोंट नो. बिकॉज मी गॉगल लावलं तर मला जे पण मी रेकॉर्ड करते आहे ते मलाच थोडंसं ब्राईटनेस कमी दिसते त्याची. आणि इथे गॉगल काढून नाही थांबू शकत, म्हणजे मी तरी नाही बोलू शकत. एक तर मला माझा चष्मा लागतो जो रेग्युलर नंबरचा आहे, किंवा गॉगल खूप जास्त ऊन आहे कारण. इथली रेती वापस नाही जात अशी जशी बटरफ्लाय बीचची जात होती. जी वाळू आहे इथली ती प्लेनच आहे, अशी सरफेस जो आहे तो पूर्ण प्लेन आहे. म्हणजे जे पाणी येतात तेच वापस जातात, त्याच्यासोबत काही वापस नाही चाललं आहे. वाळू किंवा सँड काहीच नाही. वाळू अँड सँड इज वन ऑफ द सेम थिंग. सो आता आपण इथे काढून ठेवूया चप्पल. चला ना, अरे चला तर. माय ब्रदर अँड मॉम. ॲक्च्युली इकडे आला ना, इकडे मोस्ट ऑफ दी लोकांना मराठी येत नाही. म्हणजे कळतं पण एकदम काही प्रॉपर त्यांना कळत नाही. मराठी थोडीफार कळते. इथे फक्त हिंदी आणि इंग्लिशच बोलतात. हिंदी पण खूप लोकांना समजते, खूप लोकांना नाही समजत. बऱ्यापैकी लोकांना कळते. त्यामुळे इथल्या लोकांची इंग्लिशमध्येच जास्त कन्व्हर्सेशन व्यवस्थित होऊ शकतं. तर म्हणून मग जास्त इंग्लिशचे वर्ड्स येत आहेत असं आहे. यू कॅन सी बाय माय फेस की किती एन्जॉय केलं आहे आम्ही. थोडीशी क्लॅरिटी जर डाऊन येत असेल तर तो बिकॉज ऑफ ते सॉल्टी वॉटर आहे, ते सगळं कॅमेराला फोनला लागलं आहे. बिकॉज माझ्याच फोननी आम्ही लोक शूट करतो आहे आणि फोटोज वगैरे सगळं म्हणून. तर दिस इज बीच. आता झालं आमचं बीचवरती खेळून. माझं तर कितीही वेळ पाण्यात राहा मनच नाही भरत. मी अजून इथे दिवसभर पण भिजू शकते, एन्जॉय करू शकते. पण येस, आता आम्हाला स्वीट वॉटर लेकमध्ये जायचं आहे, तिकडे लगूनमध्ये त्या. तर आम्ही आता तिकडे चाललो आहे आणि एवढं मस्त वाटतंय. पाणी पण एवढं छान होतं. मध्ये मध्ये थंड होतं, मध्ये मध्ये गरम होतं, असं ल्यूक वॉर्म वॉटर होतं. तर खूप मजा आली. आणि जे कोणी साऊथ गोवा एक्सप्लोअर करणार असतील, आय विल हायली रिकमेंड धिस बीच टू यू गाईज. कारण एवढी कमी गर्दी आहे ना. आता तरी लिटिल बिट मग क्राऊड झालेला आहे इथे. पण जेव्हा आम्ही आलेलो, आम्ही अराऊंड 2-4 अराऊंड आलो आम्ही, तरीसुद्धा खूप कमी गर्दी होती. आणि आता 3-3:30-4 वाजले असतील तरीसुद्धा कमीच गर्दी आहे. जास्त लोकांनी पण थोडेफार आलेत आम्ही आल्यापासून. सो आम्ही थोडा नाश्ता वगैरे केला, ब्रेकफास्ट केला आणि इकडे आलो. अजून आमचं लंच नाही झालं. काल पण आमचं लंच स्किप झालं. सो आता बघूयात, जर टाईम मिळाला तर लंच करणार. किंवा इथे खूप साऱ्या गोष्टी आहेत खायला, स्नॅक्स वगैरे. असं काही नाही की इथे काही मिळणार नाही. तर आता लगूनमध्ये जाऊन मग तिकडे जाणार. आणि सँड एवढी गरम आहे, एवढे भाजत आहेत पाय की बसतात पायाला. इथे फ्रेंड्सची मस्त मस्ती सुरू आहे. तुम्ही जर फ्रेंड्ससोबत येत असाल ना ग्रुपमध्ये, तर दिस इज अमेझिंग प्लेस टू कम ओव्हर हिअर. सॉरी, ही इज माय डॅड. अँड येस, हा ब्रिज आहे आणि इकडे कोकोनट ट्रीज वगैरे. आता इथलं झाल्यानंतर आपण तिकडे पण फोटोज काढू. त्या ब्रिजला पण खूप छान फोटोज निघतील. आणि कयाक तर लास्ट इयरच केलं असतं. कर मला वोट नाही भेटत. आम्हाला वोट द्या. तू काय देतो मम्मी? मम्मी वजन कमी करायचं टिप दे. मम्मीला वोट दिला तर मी वर्कआउट योगा सगळं
फ्री लिंक इकडे इकडे तिथे चांगलं आहे तिथं कसं ते एकत्र होतं ना हा तिकडे नाव वी आर इन लगून आणि एवढंच पाणी आहे बघू शकता तेवढं बस लेवल एवढीच आहे पाण्याची 2-3 फीट पाणी असेल बस तेवढंच त्यापेक्षा जास्त नाही आहे पाणी तिकडे असू शकतं मे बी कांदा ओले झाले पाय हलवायचे मागून मागून इकडे मागून बसवर इकडे असे पाय हलवायचे मागून मागून आपोआप पुढे जाते बसायचं मी शिकली का पाय हलव थोडं Oh my God. Now we are returning. आता तिथे केप गोवाचे तिथे फोटोज काढायचे आहेत तिथले फोटोज क्लिक करून झाला की बस मग जातो आम्ही हॉटेलवरती झालं ना पैसे झाले का पैसे असं ना मी काढते ते झाले म्हणते 100 रुपये हे होणार ना हा. As you fade away, as you fade away, I know you told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you felt that way. And guess you're trying to stay strong and fake a smile